आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कांबळी प्रकल्प तलावाच्या भिंतीवर सर्वत्र काटेरी झुडपे आणि मोठमोठे झाडे वाढलेत। संपूर्ण भरावाला गर्द वनराईचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे तलावांना संभाव्य धोका निर्माण झाला असून तात्काळ या तलावाच्या भरावावरील झाडे झुडपे तोडून स्वच्छता करणं आवश्यक आहे। अन्यथा तलावाला धोका निर्माण होऊ शकतो। तसेच भरावावर अनेक ठिकाणी भेगा पडल्यात। तलावाखालील शेतजमिनी नापीक झाल्यात। तात्काळ सदरील बाबींचा विचार करून कांबळी प्रकल्पावरील वाढलेली गर्द झाडी नष्ट करून तलावाचा श्वास मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव शेळके यांनी केली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी। मित्रांनो नमस्कार। आपण आता व्हिडिओ पाहिलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तलावाची अवस्था पाहिलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने, काय अवस्था आहे ती। मी आता सध्या कांबळी मध्य प्रकल्प धानोरा तालुका जिल्हा बीड या साईटवर उभा आहे। माझी पाटबंधारे विभागाला नम्रतेची विनंती आहे की आता आम्ही जे भिंतीहून गेलेलो आहोत, इतकी भयानक अवस्था होती की आम्हाला गाडीवरून सुद्धा जाता येत नाही, पायी सुद्धा चालणं मुश्किल आहे। इतकं बेकारी अवस्था, पाणी बाहेरून चाललं तर पाणी सुद्धा दिसत नाही। एक तर मुळात हा तलाव 1952-58चा तलाव आहे आणि 52-58मध्ये हा तलाव अशा पद्धतीने बनवला आहे, जो याचा बांध तुमच्या भाषेत जो याचा बांध असतो तो बांध बाहेरच्या क्वांटिटीने पूर्ण बांध बनवलेला आहे, आतली क्वांटिटी अजिबात वापरली नाही। आणि सीओटी इतक्या वर्षाचे झाल्यामुळे सीओटी इतकी कमकुवत झालेली आहे त्याची की खालून सगळं पाणी जवळपास 40 ते 50 हेक्टर जमीन नापीक बनलेली आहे। सगळं चोपणी भाग बांधलेला आहे। पाठीमागं मी 10-5 वर्षापासून मी याच्यात पाठपुरावा केलेला आहे अधिकाऱ्यांना। पार अंबाजोगाईपर्यंत मी जाऊन आलो आहे, कागदी पाठपुरावे केलेले आहेत का अंबाजोगाईचे पथकही 19 ते पाहणी करून जातात, कुठलाही अजून ठोस निर्णय काय याच्यावर आहे ना। आज मी त्याला बरोबर अशी अवस्था झाली का यदा कदाचित वर जाताना मध्ये भेगळंसुद्धा पडलेले आहेत, काय फुटतुटी झालेली आहे, काय अवस्था झाली आहे बाहेरवाची, भयानक अवस्था आहे। माझी ते नम्र विनंती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि डेप्युटी इंजिनियरला की त्यांनी एक वेळेस येऊन इथं पाहणी करावं प्रत्यक्ष, म्हणजे लक्षात येणं आपल्या की आपल्या खात्याची काय अवस्था सध्या चाललेली आहे। माझी नम्र विनंती आहे की बाबा काही करा आणि तात्काळ या बाबळा काढा, लोकांना वरून जाता येत नाही की येता येत नाही, इतकी भयानक घटना भविष्यात घडू शकते। अशा अवस्थेत नंतर कोणाला बोलता बैल गेला आणि झोपा गेला अशी अवस्था होईल नंतर। माझी कळकळीची विनंती आहे उपअभियंता व अभियंत्यांना पाटबंधारे विभाग बीड किंवा आष्टी यांना माझी नम्रतेची विनंती की याच्यावर तात्काळ उपाययोजना करावा। आणि खाल्ली जमीनसुद्धा 50-50 शेतकऱ्यांच्या जमिनीचं फार वाटोळं झालेलं आहे, त्या जमिनीचं सुद्धा निदान कमीत कमी पिकाखाली येताना अशी तरी या तलावाची सोय करावा। सीओटीच्या बाबतीत कुठला तरी ठोस निर्णय घ्यावा आणि या तात्काळ या बाबळा ती येड्या बाबळा काढावा। बाहेरून जाताना अक्षरशः बांधावून चालत असताना आतलं पाणीसुद्धा दिसत नाही। हा व्हिडिओ प्रत्यक्ष अभियंता व उपअभियंत्यांनी पाहावा अशी माझ्या नम्रतेची विनंती आहे आणि याचं तात्काळ याच्यावर काहीतरी मार्ग सुचवावा। बस, धन्यवाद।